नमस्कार मंडळी, ठरलं तर मागचा आजचा म्हणजे 26 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय अर्जुन आणि सायली आता त्यांच्या रूममध्ये येऊन ना बोलत असतात. आता सायली म्हणत असते की आज सुद्धा ना संतोषने स्वतःवरतीच खुनाचा आरोप घेतला. तर अर्जुन म्हणतो अगं या सुद्धा ना नक्कीच प्रियाचाच काहीतरी हात असेल म्हणून, आणि किंवा प्रियाने ना या संतोषला ब्लॅकमेल केलं असेल आणि म्हणूनच आज सुद्धा संतोषने ना कोर्टामध्ये खोटं बोललं. त्याचंही कारण प्रियाचं असेल आणि आपल्याला त्याचेच पुरावे आता शोधायचे असं अर्जुन म्हणत असतो. आता बघा सायली त्याच्याजवळ येते आणि म्हणते की हो, पण हे सगळं मला मान्य आहे, पण आज तुम्ही खूप मोठी लढाई जिंकून आलात ना, तर थोडा तर आराम करा ना. अर्जुन म्हणतो अगं मी जिंकू शकलो याचा अर्थ मी एकटा नव्हतो, तो होतीच ना माझ्यासोबत, म्हणून तर ना मी सुटू शकलो. सायली म्हणते अहो कुठलीही बायको जे करेल मी तेच केलं. अर्थातच मला ना थोडासा धीर एकवटावा लागलाच, कारण माझा निर्दोष नवरा गजाआड आहे आणि जी दोषी मुलगी आहे ना तर ती राजरोजपणे फिरते. हे सगळं ना मला सहनच होत नव्हतं. माझी ना खूपच चिडचिड होत होती. व तुम्हाला गजाआड बघितलं ना तेव्हाच ठरवलं होतं मी की शांता मावशीच्या खुनामध्ये प्रियाला अटक होईपर्यंत थांबायचं नाही. अर्जुन म्हणतो मग आपण थांबून कसं चालेल? सायली म्हणते हे बघा आराम तुम्ही करायचा आहे, मी नाही. प्रियाने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं. तुम्ही इतकी वर्ष उत्तमपणे काम करून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली होती, आणि प्रियाने काय केलं तर त्या प्रतिमेला धक्का दिलाय, आणि तुमच्या झालेल्या प्रत्येक अपमानाचा आणि मी गाळलेल्या प्रत्येक अश्रूचं उपटं काढल्याशिवाय ना आता मी राहणार नाही. सायलीने ना आता एकदम निर्धारच केलाय. अर्जुन म्हणतो हे बघ, या प्रियाला धडा आपण दोघांनी मिळून शिकवायचा आहे, आणि म्हणून तर आपल्या हातामध्ये इतके पुरावे असून सुद्धा आपण गप्प आहेत, कारण प्रियाची पाप अजून संपलेली नाही आहेत आणि प्रियाच्या विरोधात असलेले पुरावे सुद्धा अजून संपलेले नाही आहेत. आणि फक्त आणि फक्त एकदा आपल्या हातामध्ये प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे लागले ना की मग प्रिया कायमची जेलमध्ये जाणार, असं आता अर्जुन म्हणत असतो. आपण पाहतो की आता बघा पुढच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. आता ही प्रिया काय काय करते आणि सायलीच्या 12 मैत्रिणी कशा प्रियाला साथ देतात ना, हे सगळं आता आपल्याला इथून पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, आणि हो प्लीज माझ्या चॅनलला ना सपोर्ट करा प्रेक्षकांनो, कारण माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आपण इकडे पाहतोय की खाली आपण पाहतोय की अस्मिता आणि चैतन्य दोघं जण बोलत असतात, आणि हे काय बोलतात हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं असतं. आता आपल्याला आपण पाहतोय की आता अर्जुन चैतन्याला हाक मारतो, म्हणून आता अर्जुनकडे वरती जातो. इतक्यात सचिन येतो आणि म्हणतो अस्मी मला उशीर झाला. अगं अर्जुन कुठे? म्हणून अगं मला ना त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं, आणि पुढे म्हणतो की त्याची निर्दोष सुटका झाली ना गं, म्हणून ना आज मी खरंच खूप खुश आहे. म्हणून अस्मिता म्हणते बघतो आता त्यांना त्याच्या रूममध्ये आहे, पण उगाचच नाही ना त्याला हाक मारू नकोस, नंतर जाऊन बोल त्याच्याशी. म्हणून सचिन म्हणतो हो म्हणून, आणि तिच्या हातात बघतो आणि म्हणतो अगं हे काय तू नेल आर्ट किट वगैरे विकत घेतलंस? अगं नाही, काय ना की बाळाला सांभाळताना तुला फॅन्सी नेलची काय गरज आहे, उगाच खर्च केलंस बघ एवढा. अस्मिता म्हणते हे बघ, बाळाला सांभाळताना काय करायचं आणि काय नाही करायचं ना हे तू मला नको सांगूस, कळालं? हे नेल आर्ट किट आहे ना हे मी नाही घेतलेलं, मला चैतन्याने गिफ्ट केलं आहे. म्हणून आता सांगितलं की चैतन्य म्हणतो का तुझा काही वाढदिवस वगैरे काही नाही आता, मग तुला चैतन्याने गिफ्ट का बरं केलं? म्हणून आता असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते हे बघ, चैतन्य मला लहानपणापासून ओळखतो, तो कधीही मला गिफ्ट देऊ शकतो सचिन, लक्षात येते का तुझ्या? सचिन म्हणतो पण हे तू घेतलंसच का अस्मी? त्या चैतन्याला वाटलं असणार की मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊ शकत नाही आहे, म्हणून त्याने मुद्दामून हे गिफ्ट त्यानं तुझ्यासाठी आणलं असणार ना. अस्मिता म्हणते हे बघ, त्याला असलं काहीही वाटत नाही, आणि तू ना उगाचच कोणताही विचार करू नकोस आणि कोणत्याही गोष्टीचा संबंध स्वतःशी लावून घेऊ नकोस, कळलं? म्हणून अस्मिता रागारागाने तिथून निघून जाते, आणि हा सचिन अस्मी करत तिथे थांबलेला असतो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे प्रिया अधिराजला भेटायला येते आणि म्हणते अधिराज मला ना तुझ्याशी समोर असं रडगाणं गायला आवडत नाही रे, पण नाही ना मला तुझ्याशिवाय आहेच तरी कोण? अधिराज म्हणतो प्रिया मला एक गोष्ट सांगू, मी तुला एक गोष्ट सांगू का, ज्यावेळेस तू माझ्यासमोर मन मोकळं करतेस ना ते ना मला खूप आवडतं, आणि हे बघ तुझ्या मनात जे काही आहे ना तर ते तू मला सांगू शकते. आय एम अ गुड लिस्नर, तू जे काय सांगशील ना तर ते मी शांतपणे ऐकून घेईन, असं अधिराज म्हणतो. आणि अधिराजच्या या स्वभावाचा प्रिया खूप फायदा घेत असते, म्हणजे अर्थातच हा सगळा प्लॅन असतो म्हणा. प्रिया म्हणते अधिराज अरे आमच्या डोक्यावरचं ना छप्पर जाण्याची वेळ आली आहे रे, नवरा असा निघाला म्हणून ना मला आईबाबांकडेच राहावं लागलं, आणि आईबाबांच्या उपचारासाठी मला ना आमचं राहतं घर घाण टाकावं लागलं रे, म्हणून तोंडाला हात लावून काय लगे रडायला लागते, आणि म्हणते अरे माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, आणि आता आहे ना की त्या कर्जाचे हप्ते इतके थकलेत ना की मला ना काहीच कळत नाही आहे. ज्याच्याकडून मी कर्ज घेतलेलं होतं ना
तो आता आमचं घर जप्त करणार आहे रे म्हणून लगेच रडायला लागते. आदिराज म्हणतो प्रिया मला एक गोष्ट समजत नाही आहे, म्हणजे घर जप्त होण्याची भीती मी समजू शकतो, पण अजूनही तुझा माझ्यावरती का विश्वास नाही आहे हे मला समजत नाही आहे. प्रिया म्हणते म्हणजे? आदिराज म्हणतो अगं म्हणजे मी असताना तुझ्या डोक्यावरचं चप्पल मी जाऊ देईन का? मला एक गोष्ट सांग बरं की तुला किती खर्च येणार आहे? तर प्रिया म्हणते नाही 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 आदिराज मी अजून ना तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत. अरे आदिराज माझ्या प्रेमावरती कुणी संशय घेतला ना तर ते मला नाही आवडणार रे. आणि म्हणते की कोणालाही असं वाटतं कामा नये की तुझ्या पैशासाठी म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले म्हणून. आदिराज म्हणतो अगं असं काही बोलू नकोस प्लीज प्लीज असं नको बोलूच गं काय. हे बघ माझे जे पैसे आहेत ना ते सगळे तुझेच तर आहेत. लग्नानंतर आपलं जॉईंट अकाउंट असेल का नाही, मग त्यातले तुला हवे तेवढे पैसे काढ हा, मी तुला कुठल्याही प्रकारचा हिशोब विचारणार नाही असं आदिराज म्हणतो. काय प्रियाला खुश होत असते ती. बापरे. आदिराज म्हणतो आता तर सांगशील का किती रक्कम हवी ती? प्रिया म्हणते अरे आदिराज रक्कम ना खूप मोठी आहे. आदिराज म्हणतो हे बघ माझ्यासाठी ना कोणतीही रक्कम मोठी नाही आहे, पटकन सांग बरं किती रक्कम आहे ती? तर प्रिया म्हणते 5 लाख रुपये. आता आपल्याला दाखवलं आहे की आदिराज आहे ना शांतच बसतो. प्रिया म्हणते बघ तुला धक्का बसला ना, अरे म्हणूनच तर मी तुला रक्कम सांगत नव्हते. अरे तू हे बघ तू सगळं विसर आणि त्या कर्जाचा आणि तुझा काही संबंध नाही आहे. आता आदिराज म्हणतो अगं पण माझा तुझ्याशी संबंध आहे ना प्रिया आणि तो कायम राहणार आहे. आणि पुढे म्हणतो की बँक ट्रान्सफर चालेल? प्रिया म्हणते आदिराज म्हणतो नाही म्हणजे आत्ता माझ्याकडे 5 लाख रुपये कॅश नाही आहे, त्यामुळे मी तुला फक्त बँक ट्रान्सफरच करू शकतो. सांग ना तुला बँक ट्रान्सफर चालेल का? प्रिया म्हणते तू खरंच मला एवढे पैसे देणार आहेस? आदिराज म्हणतो ऑफकोर्स. हे बघ तुझ्या ह्या डोळ्यातले ना अश्रू मला आवडत नाहीत ना, आणि हे अश्रू घालवण्यासाठी मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे. असं आदिराज प्रियाचा हात काय हातात घेतो, तिच्या हाताला काय किस करत असतो. आणि ना ही प्रिया इतका ड्रामा करत असते ना आदिराजच्या समोर की बस. प्रिया पुढे म्हणते अदिराज तू माझ्यासाठी ना देवदूत आहेस रे, आणि तू आधी का नाही आलास रे माझ्या आयुष्यात? म्हणून ना खूप नाटक करायला लागते. आदिराज म्हणतो हे बघ आता मी आलोय ना, आणि आता ना मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि प्रियाच्या सगळ्या थापांना आदिराज बोलतोय असं प्रियाला वाटत असतं. आणि आता काय होतं की आदिराज लगेच खिशातला मोबाईल काढतो आणि तिला पैसे ट्रान्सफर करतो आणि म्हणतो की प्रिया हे बघ तू तुझा फोन चेक कर बरं, मी तुला ना 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेत म्हणून. प्रियाला तर शॉकच बसतो आणि बघते तर खरोखरच आदिराजने 5 लाख रुपये टाकलेले असते. आता प्रिया म्हणते मी ना बहुतेक आज माती खाल्ली आहे, 5 लाखाच्या ऐवजी 15 लाख सांगायला हवे होते. या माझ्या नोटा छापण्याच्या मशीनने हसत दिले असते, पण ठीक आहे सध्या तरी अर्जुन आणि सायली ज्यांना भेटले त्यांना या पैशाचा उपयोग करून फितवता येईल ना मला. त्यांच्याकडून कळेल की अर्जुनच्या हातामध्ये माझ्याबद्दल अजून काय काय लागलंय ते, असा प्रिया विचार करत असते. आणि पुढे म्हणते आणि आता अर्जुन आणि सायलीला हरवायला मला असा कितीचा वेळ लागणार आहे. आणि आदिराज म्हणतो 5 लाख रुपये मिळणारे म्हणून खूप खुश होतीस ना प्रिया? अगं पण मी तुला हे सहज हे पैसे कॅशमध्ये देऊ शकलो असतो, पण मुद्दामून ना मी हे पैसे तुला बँक ट्रान्सफर केले, आणि आता अकाउंट टू अकाउंट पैसे ट्रान्सफर झाल्याचा पुरावा आहे ना माझ्याकडे. असा हा आदिराज मनातल्या मनात बोलत असतो. आणि आपण पाहतो की आदिराज पुन्हा एकदा त्या फ्लॉवर पॉटकडे बघतो जिथे जेव्हा प्रिया आणि आदिराज भेटतात ना तर तेव्हा आदिराज त्यांचे प्रत्येक मीटिंगचं रेकॉर्डिंग करून ठेवत असतो त्या फ्लॉवर पॉटमध्ये कॅमेरा ठेवून. आणि आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता प्रिया बेडवरती आरामात बसलेली असते. अश्विन तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो चला बायकोसाठी गरमागरम कॉफी बनवली मी, घ्या. आता प्रिया म्हणते अरे तू कशाला घेऊन आलास अश्विन? अश्विन म्हणतो अगं इतक्या दिवसांनी तू अशी छान रिलॅक्स बसलीस ना, आणि तुझा जॉब पण किती हेक्टिक आहे, त्यामुळे तुला दुसरं काहीच करायला वेळ मिळत नाही. प्रिया म्हणते हो ना, आणि माझ्या कंपनीतली माणसं माझ्यावर इतका विश्वास टाकतात ना की माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये नसलेली कामंसुद्धा मला करावी लागतात. अश्विन म्हणतो म्हणून तर माझ्या बायकोसाठी मी माझ्या हातची छान कॉफी करून आणली, त्यातला फ्रॉथ तरी बघ. आता त्यातला फ्रॉथ बघ म्हणल्यानंतर प्रिया बघ त्याने म्हणते वा छान हां, आणि म्हणते थँक्यू म्हणते. त्याच्या गालाला काय हात लावते आणि म्हणते अश्विन तू इतका गोड आहेस ना की या कॉफीमध्ये साखर नसती घातलीस ना तरीही चाललं असतं. अश्विन म्हणतो खरंच की काय? प्रिया म्हणते हो. आता अश्विन खुश असतो. हां, अश्विन म्हणतो बरं तन्वी आज ना मला सुद्धा हॉस्पिटलला जायचं नाही आहे, तर आपण एक काम करायचं का, लंच डेटला जायचं का? प्रिया लगेच म्हणते आज, आणि आता तिचा चेहरा बघण्यासारखाच होतो. अश्विन म्हणत असतो तर मी बघ ना किती दिवसांनी आपल्याला ना असं मस्त आणि एकत्र वेळ घालवायला मिळणार आहे, आणि त्यानंतर आहे ना आपण एखादी फिल्मसुद्धा बघायला जाऊ शकतो. काय म्हणतेस तू? प्रिया म्हणते याच्याबरोबर फालतू टाईमपास करत बसले तर अर्जुन सायलीने माझ्या विरोधात काय काय केलं हे मी कधी बघणार? आज आदिराजला सुद्धा त्यातून भेटायचं होतं, पण सुभेदारांच्या तिजोऱ्याच्या या केलीला माझा संशयसुद्धा येऊन चालणार नाही ना. आता अश्विन म्हणत असतो काय गं तन्वी जाऊयात ना? तर प्रिया म्हणते हो जाऊयात ना. अश्विन म्हणतो मग हो का नाही म्हणलीस लवकर?
तर प्रिया म्हणते, अरे तू लंच डेटसाठी विचारलंस ना, तर त्यासाठी ना आनंदाने तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अश्विन म्हणतो, बरं हायवेजवळ एक नवीन रेस्टॉरंट आहे, तिथे टेबल बुक करू का मी, चालेल तुला? प्रिया म्हणते, हो चालेल ना, मला का नाही चालणार. आणि म्हणते की अश्विन तू जर माझ्यासोबत असशील ना, तर मी एखाद्या डाब्यावर सुद्धा यायला तयार आहे. अश्विन म्हणतो, वा गं माझी क्यूट बायको ती, असं म्हणून ना तिच्या गालाला हात लावत असतो. आणि आता तो टेबल बुक करायला लागतो. आणि प्रियाने इकडे तिचा चेहरा दाखवलेला पाहिला, म्हणजे रंग बदललेली प्रिया. आता आपण पाहतोय की सायली म्हणते अर्जुनला, काय करताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अगं शांता मावशीची फाईलच वाचतोय. काय नाही की आपल्याला ही सगळी केस सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला संतोषला भेटायला हवं आहे. कारण काय आहे ना की तो काय करतो, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायलाच हवं आहे आता म्हणून. आणि पुढे म्हणतो की कारण ही केस सॉल्व्ह करण्यासाठी संतोष हा सगळ्यात मोठा क्ल्यू आहे आपल्यासाठी. सायली म्हणते, पण मला असं वाटतं की आपल्या हातात प्रियाच्या विरुद्धात आता पुरेसे पुरावे आहेत, आता आपण ते सगळ्यांच्या समोर आणायला सुरुवात करायलाच हवी म्हणून. आणि पुढे सायली म्हणते, आणि त्याची सुरुवात आजच करायला हवी आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो, आजपासूनच? प्रिया म्हणते, हो, कारण आपण ना फक्त DNA रिपोर्टची वाट बघतोय, आणि DNA रिपोर्टशिवाय बरेचसे आणखीन पुरावे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपण सगळ्यांच्या समोर आणू शकतो. आणि पुढे सायली म्हणते, आणि आपण जर का रोज तिचा एकच गुन्हा समोर आणला ना, तर ती आणखीन घाबरेल, आणि आता मग सतत तिला टेन्शन राहील, उद्या काय घडणार आहे याची तिला सतत भीती राहत राहील. आणि अशाने शांता खून प्रकरणातून तिचं लक्ष कमी होईल, आणि तुम्हाला खुनाचा तपास करण्यासाठी काही अडचणी येणार नाही. अर्जुन म्हणतो, वा ब्रिलियंट आहेस बायको, म्हणजे ते तसंच झालं ना बायको, ते एका दगडात ते सायली म्हणते, अहो एका दगडात 2 पक्षी मारणं असं म्हणतात, आणि आपण सुद्धा आता तीच करणार आहोत ना. प्रियाची ही काळी बाजू अश्विन भाऊजींच्या समोर येणं हे खूप जास्त गरजेचं आहे, आणि आपण सगळ्यात अगोदर आता तीच करणार आहोत. आदर्श म्हणतो, एक काम करूयात, आपण आज पहिल्यांदा अधिराज आणि सँडी या दोघांना इथे बोलवूयात, आणि त्यांच्याकडूनच अश्विनला या प्रियाबद्दलचं सगळं सत्य कळेल म्हणून. सायली म्हणते, ठीक आहे, मी आता ना पहिल्यांदा सँडीला फोन करते. म्हणून सँडीला फोन लावते, तर काय ना की तो सँडी फोनच उचलत नाही, म्हणजे तो कुठेतरी कामात बिझी असतो. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? म्हणते, सँडी कामात बिझी बहुतेक, तर तो करेल मला नंतर. आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर मग मी अधिराजला फोन करतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे करा तुम्ही, पण मी आता खाली जाते, खाली ना मला खूप कामं पडलीत, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते, आणि हो, मी वरती आल्यानंतर प्रियाचा मुखवटा फाडण्याचं पहिलं पाऊल आपण कसं टाकायचं ना ते ठरवूया. अर्जुन म्हणतो, ओके मॅम. आता सायली उठते, आणि आता तिचा चहाचा आणि अर्जुनच्या कॉफीचा मग घेते, आणि आता ती खाली जाते किचनमध्ये ते दोन्हीही चहाचे कप ठेवण्यासाठी म्हणून. आणि इकडे अर्जुन अधिराजला फोन लावतो. आपण पाहतो की किचनमध्ये विमल आणि प्रिया दोघंजणांना नाश्ता बनवण्याची तयारी करत असतात. सायली आता येते, कप ठेवते, आणि म्हणते की हे काय विमलताई, तुम्ही नाश्ता करायला सुद्धा घेतलात का? विमल म्हणते, हो अहो आज काय आहे ना की आज सकाळी तन्वीताई माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की मी मदत करते, मग लागलो आम्ही कामाला. आणि ही प्रिया म्हणते, सायली तू किचनची अजिबात काळजी करू नकोस ना, हां मी आहे ना, हवं तर तू आराम कर ना म्हणून. आता ही सायली तिच्याकडे रागानेच बघते, आणि विमलताईला म्हणते, विमलताई मी कुकर लावते. हां इतक्यातच अस्मिता ओरडते, सायली विमलताई माझ्या मदतीला येतात का, कारण बाळाला आंघोळ घालायची असते ना. सायली म्हणते, हो हो आले म्हणून. आणि आता विमला पुढे जाते, तर सायली म्हणते, विमलताई तुम्ही पुढे व्हा, मी माझ्या मोबाईलची बॅटरी कमी झाली तर मी चार्जिंगला लावून येते. हां असं म्हणून सायली काय करते, आता किचनमध्येच मोबाईल जो आहे तर तो तिथे एका डब्यावरती चार्जिंगला लावते. आता डब्यावरती असा मोबाईल चार्जिंगला लावते, आणि सायली तिथून निघून जाते. आणि बघा ना आता इथून पुढे ना त्या सँडीचा फोन आहे ना येतो ना सायलीच्या मोबाईलवरती, आणि इकडे ही प्रिया अजूनही त्या पोह्याशीच खेळत असते, आणि कारण हा सगळा दिखाऊपणाचं काम करत असते ना ते. इतक्यातच आहे ना आपण पाहतो की सायलीचा फोन वाजतो. जेव्हा सायलीचा फोन वाजतो तर ते प्रिया जाऊन लगेचच बघते की फोन कोणाचा आहे म्हणून, तर त्याच्यावरती नाव आलेलं असतं की सँडी म्हणून. आणि हे सँडी हे नाव ऐकून प्रिया इतकी घाबरते ना, म्हणजे जे पाहते ना सँडी नाव खूपच घाबरते, आणि म्हणते की सँडी, अरे बापरे हे सँडी सायलीला का फोन करतोय आणि सायलीला का कॉल करतोय म्हणून इतकी घाबरते, आणि म्हणते की म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. आणि आता काय करते, डायरेक्ट फोन उचलते पण काही बोलत नाही. तिकडून सँडी म्हणतो, हॅलो सायली वहिनी, तुम्ही मग अशी मला कॉल केला होतात ना, अहो सॉरी हो मी फोन उचलू नाही शकलो, तुम्ही पुराव्यांसाठीच कॉल केला असणार ना. आणि म्हणतो की डोंट वरी सायली वहिनी, प्रियाच्या सगळ्या अफेअरचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत असं सँडी म्हणत असतो. आणि म्हणतो की आणि तिचे उरलेले 2-3 एक्स बॉयफ्रेंड आहेत ना, मी त्यांच्याशी सुद्धा बोललो आहे, त्यामुळे ना त्यांचे सगळ्यांकडून मिळालेले फोटो आणि आणखीन काही पुरावे आहेत ना, तर ती मी सगळे एका इन्व्हॉल्वमध्ये ठेवलेले आहेत. मी एक लोकेशन पाठवतो तुम्हाला, तर तुम्ही त्या लोकेशनवरती अर्ध्या तासामध्ये पोहोचा, आणि मीही तिथे पोहोचतो, आणि मगच मी तुम्हाला तिथे सगळे पुरावे देतो. आणि म्हणतो की मी जर गडबडते हां सायली वहिनी, मी फोन
ठेवतो असं म्हणून सँडी फोन ठेवतो आणि प्रियांना तोंडालाच हात लावते ना. इतकं आश्चर्य वाटतं तिला, इतका धक्का बसतो ना की बस. प्रिया फोन ठेवल्यानंतर म्हणते की माझ्या अफेअरचे पुरावे म्हणजे म्हणजे असं करायला लागते आणि म्हणते अरे म्हणजे हिने माझ्या कुठल्या एक्स बॉयफ्रेंडला गाठलंय आणि हे सगळे पुरावे जर का अश्विनच्या हाती लागले तर माझ्या हातून सगळंच निघून जाईल. आणि घाबरत म्हणते नाही हे सगळं अश्विनच्या हाती लागता कामा नये, त्यासाठी ना मला पुरावे मिळवायलाच हवेत आणि ते नष्ट पण करायला हवेत असंही प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते आणि हा सँडी परत सायलीला कॉल करायच्या आतमध्ये मला ना आता त्याला गाठायलाच हवं म्हणून सायलीचा फोन आहे असा ती आता चार्जिंगला लावते. आणि फोन आहे असा चार्जिंगला लावल्यानंतर तोपर्यंत सँडी लोकेशन पाठवतो. आता प्रिया काय करते, लगेच स्वतःचा मोबाईल घेते आणि ते लोकेशन स्वतःच्या मोबाईलवरती घेते. आणि आता बघा इथून पुढे ना ती सँडीला भेटायला जाते. पण आज या प्रियाचा इतका पचका होणार आहे ना की बास. आता बघा ते लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर घेतल्यानंतर प्रिया घरात कोणालाही न सांगताना आता लगेचच निघायला लागते. आणि प्रिया तिथून निघायला लागते. पण आज काय तिला बहुतेक पुरावे सापडणार नाहीत. आता आपण पाहतो की डायनिंग टेबलकडे कल्पनाताई, प्रतापराव आणि अश्विनी येतो आणि हाक मारत असतात सायली मला कुठे तुम्ही, नाश्ता तयार झाला नाही का अजून. आता हे तिघजण सुद्धा वाट बघत असतात. सायली आणि विमल येते. प्रतापराव म्हणतात अगं काय हे आमच्या पोटामध्ये ना भुकीने कावळे ओरडतायत. आता विमल म्हणते वाह वहिनी आम्ही बाळाला ना आंघोळ घालत होतो ना म्हणून थोडासा उशीर झाला. कल्पनाताई म्हणतात काही हरकत नाही. सायली म्हणते पण नाश्ता तर तयार. आणि पाठीमागे वळून बघते तर किचनमध्ये प्रिया नसतेच. आता प्रिया तिथे नाही म्हणल्यानंतर सायलीला थोडं आश्चर्य वाटतं. पण आता कोणाला काही सांगण्यापेक्षा सायली म्हणते का रे हिने नाश्ता केला नाही का, पण ही तर म्हणाली होती ना की मी नाश्ता बनवते म्हणून. आणि आता घरात कोणाला काहीच कळत नाही. सायली म्हणते असू दे मी नाश्ता ना बनवते, पटकन पोहे बनवून आणते हा असं म्हणून आता सायली आणि विमल दोघेही पोहे करण्यासाठी जातात. इकडे अर्जुन पण येऊन बसतो आणि तितक्यातच तन्वी यायला लागते. अलगे अश्विन म्हणतो अगो तन्वी तू कुठे निघालीस. तर प्रिया म्हणते अरे एक इमर्जन्सी आली आणि मीटिंग आहे त्यामुळे ना मला जावंच लागेल. आता अश्विनला कळतच नाही सगळ्यांच्या समोर ही पुन्हा इमर्जन्सी मीटिंग आहे म्हणून कुठे जाते ते. आता प्रिया म्हणते की सॉरी ते मीटिंगचा कॉल आला ना म्हणून मला नाश्ता नाही बनवता आला. अर्जुन म्हणतो अश्विनला इमर्जन्सी येते माहिती मला कारण तू डॉक्टर आहे ना, पण फॅशन डिझायनरला सुद्धा इमर्जन्सी येते हे जरा मला वेगळंच वाटतंय. आता असं अर्जुन म्हणल्यानंतर प्रिया बघा लगेचच रागायला जाते. अश्विन पण अर्जुनकडेच बघायला लागतो. आता सायली म्हणते नक्की कुठे काम करतेस ग तू. आता असं प्रश्न विचारायला लागल्यावर प्रिया लागते ना घाबरायला. नक्की कुठे काम करतेस ग तू म्हणल्यानंतर नाही तुझ्या कंपनीचं नाव काय आहे ग. आता असे लागते ना प्रश्न विचारायला सायली अर्जुन. त्यामुळं अश्विन आणि प्रिया हे दोघंजण सुद्धा ना जरा घाबरतातच. प्रिया म्हणते काय रे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का म्हणून आता पर्समधलं कार्ड काढते आणि म्हणते हे बघा हे माझ्या कंपनीचं कार्ड आहे, इथे मी फॅशन डिझायनर म्हणून मी जॉब करते असं सांगायला लागते. आता अर्जुनला तर हे सगळं फेक वाटत असतं कारण हे फेकच असतं ना, त्याला माहितीच असतं हे सगळं. पण अश्विनला ही सतत मूर्खात काढत असते. आता अश्विन म्हणतो की तन्वी ते ठीक आहे पण आपण दोघं लंच डेटला जाणार होतो ना आज. आता प्रिया म्हणते अरे हो पण आता अर्जंट मीटिंग आली तर काय करणार ना रे. आणि म्हणायला लागते की मी काय म्हणते की मी फ्री झाली की तुला कॉल करते चालेल का. आणि असं म्हणल्यानंतर म्हणते की लवकर फ्री झाले तर नक्की जाऊन लंच डेटला चालेल का. अश्विन म्हणतो ठीक आहे हां चालेल म्हणून अश्विन तिला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो. आता प्रिया म्हणते आणि हो मी आली की मग रात्रीचा स्वयंपाक करीन असं कल्पना आला. आणि आता ही सायलीच्या समोर असं प्रिया म्हणते आणि आता तिथून निघायला लागते. अश्विन म्हणतो तन्वी तू ना उद्याची खूप मोठी फॅशन डिझायनर आहेस म्हणून. आणि म्हणतो की एवढी ऑफिसमधून दमून बागून जरी घरी आलीस ना तरीही तू घरी येऊन सगळी तुझी कर्तव्य पार पाडतेस, काही आहे याचा फालतू कॉन्फिडन्स असतो. आता बघा आता पुढे ना प्रिया म्हणते हो येते मी म्हणून तिथून निघायला लागते. इतक्यातच अश्विनला सुद्धा कोणाच तरी फोन येतो म्हणून अश्विन पण साईडला जातो फोनवर बोलण्यासाठी. आता कल्पनाताई म्हणतात की ही नोकरी धड केली नाही म्हणजे झालं असं कल्पनाताई म्हणतात. आणि पुढे म्हणतात नाही म्हणजे कामामध्ये जर काही बिझी राहिली ना तर मग ही जी कारस्थानं तर थांबतील. प्रतापराव म्हणतात हो ना आतापर्यंत तन्वीचा मेंदू काही एका ठिकाणी होता म्हणून ही अशी वागत होती, आता कुठल्या तरी क्रिएटिव्ह कामात गुंतली आहे, निदान ही सगळी कारस्थानं तर बंद होतील. आता अर्जुन म्हणतो बायको आणि म्हणतो की 1 मिनिट जरा इकडे येतेस का. आता अर्जुनला सायलीशी बोलायचं असतं महत्त्वाचं म्हणून आता अर्जुन आणि सायली एका कोपऱ्यामध्ये जातात आणि अश्विन अजूनही फोनवरतीच बोलत असतो. आपण पाहतो इकडे अर्जुन आणि सायली साईडला येतात आणि आता अर्जुन म्हणतो की मला वाटते की प्रिया नक्कीच अधिराजला भेटायला गेली असेल, मी ना अधिराजलाच विचारतो असं म्हणून अर्जुन आता अधिराजला फोन लावतो. तर अधिराज फोन उचलतो आणि अधिराज सांगतो की अश्विनला की हो आज माझं आणि प्रियाचं भेटायचं ठरलेलंच होतं म्हणून. आता असं सांगितल्यानंतर आता अर्जुनला खात्री होती ना की कारण अश्विनने सांगितलं होतं की अधिराजने सांगितलेलं आहे की आज दुपारी आमचं भेटायचं ठरलंय म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणून. सायली म्हणते काय हो हे दुपारी
भेटणार होते. तर अर्जुन म्हणतो हो ग तिथेच गेली, इमर्जन्सी काम सांगून ही आता हातीराजलाच भेटायला गेली. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथं संपतो प्रेक्षकांना. इथून पुढची भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार होणार आहेत. त्यामुळे ना प्लीज पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा. हां, आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये ही प्रिया जी आहे ना तर ती सँडीशी झटापट करत असते की ते पुरावे दे म्हणून. आणि इतक्यातच ईश्वरी तिथे स्कूटी घेऊन येते तिची आणि आता सँडीला त्याच्या गाडीवरती बसवते आणि आता ईश्वरी तिथून पळायला लागते, म्हणजे पळून जाते सँडीला घेऊन. आणि आपण पाहतोय की आता काव्यासुद्धा येते आणि ते सगळे पुरावे आहेत ना तर ती काव्या आणि ईश्वरी हे दोघीजणी बघत असतात हे आपल्याला दाखवले. आणि आता अर्जुन म्हणत असतो की आता काहीच वेळामध्ये ठरल्याप्रमाणे अधिराज इथं येईल, मग सँडी आणि मग काव्य आणि मग ईश्वरीसुद्धा इथं येईल. आता काय होतं की प्रिया जी आहे ना तर या सगळ्यांच्या पाठलाग करत असते हां त्या पुराव्यासाठी. आणि आपण पाहतोय की इकडे सँडी, काव्य आणि ईश्वरी जे आहेत ना तर त्यांच्याकडून ही प्रिया अक्षरशः पुरावे मिळवते. आणि बघा हां, आणि ते पुरावे मिळवते आणि ते जाळते आणि म्हणते की तुमच्याकडे असलेले सगळे पुरावे मी असे जळवून टाकेन, कारण मी तन्वी आणि मी तन्वीच राहणार असं म्हणून ती जो लिफाफा जाळते ना बहुतेक त्या लिफाफ्यामध्ये ना पुरावे नसणार, कारण काव्याची ही आयडिया नक्कीच असणार आहे की त्यातले पुरावे काढून नुसता लिफाफा हातात ठेवायचा म्हणून. आणि नक्की असंच प्लॅन वर्क होणार. तर पाहूया उद्याच्या भागामध्ये. मी म्हणते ना तसं नक्की होतं की नाही ते. त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियलवरती. ठरलं तर मगचा फ्रेश असा रिव्ह्यू माझ्या आवाजामध्ये. चला तर मग उद्या भेटूया. टेक केअर, बाय बाय.